नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर RRB ग्रुप डीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेली सिरीज आपण या ठिकाणी चालू केलेली आहे आणि त्या सिरीजचा पहिला भाग आपण काल पाहिला आहे. सो आज आपण जो आहे तो हा दुसरा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये जो 27 नोव्हेंबरचा पेपर झाला आहे ग्रुप डीचा, त्या पेपरमधले जे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेत ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत. त्यासोबत काही विज्ञानाचे प्रश्न, जेणेकरून तुम्हाला याची कल्पना यावी की नेमके हे जे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत त्याच पद्धतीचे सेम टू सेम असतील, फक्त एवढंच की त्याच्यामध्ये काही अंक वगैरे बदलले जातील. त्याच्यामुळं हे सोप्यातले सोपे प्रश्न अगोदर करून घ्या. सो सुरू करूयात आजच्या या सिरीजचा पहिला भाग. आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि RRB ग्रुप डीची बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे, ज्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्हाला मराठीत भेटतील. त्यासोबत महत्त्वाचे असलेलं एक विज्ञानाचा ठोकळा तुम्हाला मिळेल. त्यानंतर काही जे काही महत्त्वाचे GK GSचे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. सो खाली लिंक दिलेली आहे, ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला नोट्स त्या ठिकाणी मिळत जातील आणि व्हिडिओ लेक्चरसुद्धा गणित आणि बुद्धिमत्तेचे त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊयात. तर पाहूयात पहिला प्रश्न की खालीलपैकी कोणती वनस्पती ऊती जी आहे ती प्रकाश संश्लेषण करते. तर लक्षात ठेवा, प्रकाश संश्लेषण हे स्पेशली करून काय, जे काही क्लोरोप्लास्ट असतं किंवा हरितलवके असतात याच्यामुळं होत असतं. तर लक्षात ठेवा, हरितलवकामध्ये जी एक पद्धतीची पॅरेनकायमा नावाच्या ऊतीचा प्रकार असतो आणि त्या ऊतीतली जी काही सबऊती आहे तर तिचं नाव आहे क्लोरेनकायमा. ओके, हां. तर ही जी आहे ती जे असतात हरितलवके याच्यामध्ये असलेली ही एक ऊती असते, ज्याच्या साह्यानं हे हरितलवकाच्या साह्यानं प्रकाश संश्लेषण त्या ठिकाणी केलं जातं. व्यवस्थित सगळी माहिती लिहून घ्या. परत बघायला गेलं तर झायलम, ओके, झायलम जे आहे ते हा दुसरा काही स्पेशली आहे, तो काय करतो तर हा जो काही मुळाकडलं पाणी आहे, ओके, पाणी मुळाकडली, ओके, वनस्पतीची जी काही मुळे असतात त्यांच्याकडून पाणी आणि खनिजे हे वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत हे पोहोचण्याचं काम वगैरे करत असतं, म्हणजे वाहून येतं. परत बघायला गेलं फ्लोम जे आहे ते पाण्यामध्ये जे काही अन्न वगैरे तयार होतं तर ते अन्न, ओके, अन्न म्हटलं की फ्लोम लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला झायलम विचारलं जाईल त्यावेळेला पाणी आणि खनिज संपत्ती मुळाकडून वनस्पतीकडे आणि वनस्पतीच्या पानाकडून सर्व भागांकडे अन्न पोहोचविण्याचं काम हे फ्लोम नावाची ऊती वगैरे करत असते. बाकी स्क्लेरनकायमा नावाची जी काही ऊती आहे ती स्पेशली करून काय मजबूती वगैरे देत असते. आपण मागच्या सिरीजमध्ये पाहिला होता. आणि ॲज इट इज हा प्रश्न 2025चा आहे आणि याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितला होता की हा प्रश्न येईल म्हणून, आणि तो ॲज इट इज सेम टू सेम प्रश्न आलाय. मागचे सगळं लेक्चर पाहून घ्या आणि PYQ पेपर आहेत उपलब्ध ॲपमध्ये, पाहून घ्या त्या ठिकाणी जाऊन. ओके, हां, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे सांगतोय तेच परीक्षेत येईल असंच सांगणार तुम्हाला आणि तेच तुम्हाला देणार स्टडी मटेरियलमध्ये. त्यामुळं इकडलं तिकडलं टाईम वेस्ट करण्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे तेच वाचा आणि पैसे वेस्ट करू नका आणि त्यासोबत वेळही वाया घालू नका. ओके, तर लक्षात ठेवा. आता बघा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आला होता. हे सगळे PYQs आहेत 27 नोव्हेंबरच्या शिफ्टचे. इथं काय विचारलंय की आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तर वगैरे द्या, अशा पद्धतीनं आला होता. तर बघा, A आणि P ची जी काही व्हॅल्यू आहे ती 98 सेंटीमीटर आहे. त्यानंतर P आणि C ची व्हॅल्यू काय आहे 21 सेंटीमीटर. त्यानंतर B आणि P ची व्हॅल्यू 91 आणि P आणि D ची आपल्याला इथं काढायची आहे. ओके, तर त्रिकोणमितीमध्ये एक सूत्र आहे किंवा एक पद्धतीचा प्रमेय आहे. ओके, आणि त्या प्रमेयाचं नाव काय आहे, ब्रिटिश ध्वज प्रमेय. ओके, थोडंसं इथं घेतो. हां, तर त्या प्रमेयाचं नाव आहे काय आहे, ब्रिटिश ध्वज प्रमेय. लक्षात ठेवा. आणि हा जो काही प्रमेय आहे तो स्पेशली करून काय CBSE पॅटर्नमध्ये आहे. ओके, त्याच्यामुळं हे तुम्हाला महाराष्ट्राच्या याच्यामध्ये दिसणार नाही, त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं हे थोडंसं बघा. आता या पॅटर्नमध्ये काय म्हणतं लक्षात ठेवा, एखादा जो काही आयत असतो, आता आयत या ठिकाणी तुम्हाला दिलाय, व्यवस्थित पाहून घ्या. हा इथं A, हा इथं B आणि इथं C आणि D अशा पद्धतीने दिलंय. ओके,
आता हा वाला बिंदू असा पी जो आहे तो इथं असेल, तुम्हाला इथं लांबी वगैरे दिलेली आहे. ओके, तर या ब्रिटिश ध्वज प्रमेयानुसार काय असतं, सरळ सरळ सांगतो, याची जी काही लांबी हे काय ए प्लस ओके ए पी स्क्वेअर प्लस ॲज इट इज बघायला गेलं तर पी आणि सी म्हणजेच पी आणि सी ओके पी आणि सीचा स्क्वेअर बरोबर याच्याच बी आणि पीच्या बरोबर असतो, पी आणि पीचा स्क्वेअर परत पी आणि डीचा स्क्वेअर. तर या दोघांची लांबी अशा पद्धतीनं सरळ सरळ असते. आता जी काही व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे ए आणि पीची किती आहे, इथं थोडंसं लिहितो. हां, ए आणि पीची व्हॅल्यू आहे 98 सेंटीमीटर. ओके, 98 सेंटीमीटरचा वर्ग करा. त्यानंतर पी आणि सीचा जो काही व्हॅल्यू आहे तो 21 सेंटीमीटरचा वर्ग करा बरोबर. ओके, परत इथं हे बी आणि पी किती आहे 91 सेंटीमीटरचा वर्ग प्लस आता हे पी आणि डी आपल्याला काढायचं आहे, त्याच्यामुळे इथं क्वेश्चन मार्क द्या अथवा तिथं एक्स वगैरे यूज करा. ओके, आता बघा ॲज इट इज व्हॅल्यू काढून घ्या. 98चा वर्ग जर बघायला गेलं तर 9604 आहे. ओके, प्लस करा 21चा वर्ग सगळ्यांना माहिती असेल 441 आहे बरोबर. आता इथं बघा याच्यामध्ये 91चा वर्ग परत विचारला आपल्याला, तर 91चा वर्ग आहे 8281 आणि प्लस इथं क्वेश्चन मार्क घ्या अथवा एक्सची व्हॅल्यू. ओके, तर आता या दोघांची बेरीज करा. ॲज इट इज बघायला गेलं तर या दोघांची बेरीज किती होईल, 10,000 जवळपास 45 होईल. ओके, आणि मायनस हे इकडं घ्या. ओके, 8,000 ॲज इट इज बघायला गेलं तर 281 या ठिकाणी येईल आणि बरोबर इथं एक्सला एक्स जशाच तसं असेल. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, जवळपास या दोघांचा जो काही आहे तो वजाबाकी वगैरे केल्यानंतर तुम्हाला 1764 मिळेल. ओके, आता हा काय झाला, हा वर्ग. ओके, इथं वर्गच आहे बरं, हे जसंच तसं. तर या 1764चा जो काही वर्गमूळ आहे तो किती आहे, 1764चा वर्गमूळ हा आहे 42 आहे ना. ओके, किंवा 42चा हा जो काही वर्ग आहे तो किती आहे 1764. ओके, तर इथं आपलं उत्तर या ठिकाणी आहे आणि हा जशाच तसा प्रश्न आलाय, व्यवस्थित पाहून घ्या आणि जे काही प्रमेय वगैरे आहेत ते थोडंसं नोट डाऊन करा. सगळ्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी घेणं अशक्य आहे. ओके, त्याच्यामुळं ॲपमध्ये उपलब्ध करून देऊ, सो काळजी नका करू. जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर ते आजपासून तयारीला वगैरे सुरुवात करा. ज्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका विश्लेषणची एक रेकॉर्डेड बॅच चालू करूयात, म्हणजे आहे चालू. ओके, त्याच्यामध्ये सगळं उपलब्ध केलं आहे. परत काय दिलंय की खालीलपैकी कोणता धातू क्रियाशीलतेच्या श्रेणीत मध्यभागी आढळतो. तर क्रियाशीलतेची जी काही श्रेणी आहे ती 3 प्रकारची आहे. प्रथम श्रेणी आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते लवकर आग वगैरे पकडतात किंवा क्रियाशील होतात. दुसरी जी आहे ती मध्यभागची आणि शेवटची जी आहे ती 3rd नंबरची. ओके, सर्वात कमी असलेली. तर सगळ्यात लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलंय की मध्यभागी म्हटलंय. ओके, तर मध्यभागी आढळणारा जो काही धातू आहे तो लोह आहे. ओके, लोह जो आहे तो मध्यभागी या श्रेणीमध्ये आढळतो. तर जी काही पहिली श्रेणी आहे किंवा सर्वात क्रियाशील असलेली जी काही श्रेणी आहे त्याच्यामध्ये बघा जस्त वगैरे ॲड होतं. ओके, जस्त. त्यानंतर परत बघायला गेलं तर ॲज इट इज शिसे वगैरे ॲड होतात. ओके, शिसे. त्यानंतर याच्यामध्ये लोह हे झाले मध्यमचे. ओके, आणि 3rd नंबरचं जे आहे ते सोनं आहे. ओके, हे 3ऱ्या श्रेणीत आहे. आणि बाकी पहिल्या श्रेणीत जर बघायला गेलं तर पोटॅशियम आणि सोडियम हे दोघेही काय आहेत, पहिल्या श्रेणीत आहेत. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि अजून एक सांगतो, महत्त्वाचे PDF मी टेलिग्रामला वगैरे अपलोड करत असतो, करंट अफेअरचे वगैरे मराठीतून. जेवढं होईल तेवढं जॉईन करून घ्या, सगळ्याच्या लिंक वगैरे खाली आहेत. आता बघा इथं काय विचारले की एक वस्तू 8,900 रुपयाला खरेदी केली आणि तिची जी काही किंमत आहे ती 40% वाढवून छापली गेली. ओके, याच 8,900ची जी काही किंमत आहे याच्यामध्ये 40% ॲड करून, म्हणजेच याचे 40% ॲड करून ही नव्याने छापली गेली. त्यानंतर जी काही नव्यानं किंमत छापली गेली त्या किमतीवर 5% सूट देऊन ती विकली गेली. तर या व्यवहारातील नफ्याची टक्केवारी किती, अशा पद्धतीनं विचारलंय. आता काही विद्यार्थी काय करतील, खूप लांबलचक प्रोसेस करतील. ती प्रोसेस कशी असेल की 8,900चे 1% काढतील, जसं की 89 होईल. या 1%ला काय करतील 40 न गुणाकार करतील. याचा जो काही गुणाकार येईल
म्हणजेच जवळपास इथं किती 3560 येईल ना. ओके, हां, हे शून्य नंतर द्या. तर हे 3560 याच्यामध्ये ॲड करतील आणि त्यानंतर जे काही उत्तर येईल त्याच्यातले 5% मायनस करतील, मग नंतर नफ्याची टक्केवारी काढतील. तर एवढं सगळं करण्यापेक्षा एक सूत्र आहे, त्या सूत्राचं नाव आहे सक्सेसिव्ह पर्सेंटेज ट्रिक वगैरे म्हणून. त्याच्यामध्ये काय करतात, आपल्याला इथं काय विचारलंय नफ्याची टक्केवारी. तर नफ्याची टक्केवारी जर विचारायचं असेल तर सगळ्यात पहिलं ओके, जो काही नफा वाढवलाय त्याला काय करतात, हा जो काही नफा वाढवलाय 40% जशास तसं, त्याच्यातून मायनस करतात जे काही डिस्काउंट दिलंय 5% ओके, आणि परत मायनस करतात या दोघांचा जो काही गुणाकार वाढवलाय त्याचा, त्यानंतर कमी केलंय त्याचा ओके, 40 × 5 आणि डिवायडेड बाय 100. कारण की आपल्याला इथं टक्केवारी विचारलंय. जर तुम्हाला ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे ॲज इट इज 100च्या जागी हे तुम्ही टाकू शकता 8900 ओके, हे किंमत. तर याचंच तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे. जर बघायला गेलं तर याचं सूत्र वगैरे यूज करून 40मधून 5 मायनस केलात तर इथं किती येतं, ओव्हरऑल 35 येतं ओके, 35 आणि मायनस करा 40 × 5 म्हणजेच 200 होतात आणि 200 डिवायडेड बाय 100 जर केलात तर किती येतं 2, म्हणजेच बरोबर किती आले 33%. हा आहे सक्सेसिव्ह ओके पर्सेंटेजचा सूत्र ओके. लक्षात ठेवा, याच पद्धतीचे प्रश्न जर तुम्हाला आले तर सरळ सरळ या पद्धतीनं त्या ठिकाणी काय करा, व्यवस्थित उत्तरं काढा ओके. हा एक सोप्या पद्धतीतला ट्रिक आहे, एक सूत्र वगैरे आहे. जेवढं वाढलंय तेवढं घ्या, त्यानंतर मायनस करा, त्या दोघांचा गुणाकार डिवायडेड बाय 100 करून हे मायनस करा ओके. हा एक सूत्र आहे, थोडंसं लक्षात ठेवा. आता बघा, इथं एक सरासरीवर प्रश्न आलाय आणि जेवढं होईल तेवढं तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करून द्या ओके. तर इथं बघा, 26 विद्यार्थ्यांचं वय 26 वर्ष आहे, म्हणजे सरासरी वय. तर शिक्षकाचं वय देखील त्यात समाविष्ट केलं तर संपूर्ण गटाचं वय काय होतं, 27 वर्ष होतं. तर शिक्षकाचं वय किती आहे, हे बघा. सरासरी वय सगळ्यांना माहिती असेल. समजा जे काही सरासरी कसं काढतो आपण, की एकूण विद्यार्थ्यांची समजा 27 विद्यार्थी आहेत ओके, सॉरी 26 विद्यार्थी आहेत. तर या 26 विद्यार्थ्यांची बेरीज जी काय आहे ती x धरा आणि यालाच एकूण विद्यार्थी 26 आहेत आणि यांची सरासरी दिली आहे 26 ओके. तर 26 × 26 केला तर एकूण विद्यार्थ्यांची जी काही बेरीज आहे ती आपल्याला मिळते. म्हणजे 26 × 26 करा, त्या पद्धतीनं आपल्याला किती मिळेल, त्या सर्व मुलांच्या वयांची बेरीज मिळेल ओके. तर त्या सर्व 26चा वर्ग ॲज इट इज 700 किती आहे, किंवा हां सॉरी 676 आहे ना ओके. हां, तर 676 हे काय झालं, 26 मुलांचं वय झालं ओके. त्याच पद्धतीनं हेच जे काही आहेत, समजा एकूण विद्यार्थी 27 ओके, 27 डिवायडेड बाय त्यांची सरासरी सुद्धा 27, म्हणजेच शिक्षकाचं वय याच्यामध्ये ॲड केलंय, म्हणजेच 27 विद्यार्थ्यांचं वयांची बेरीज जर काढायचं असेल तर 27 × 27 करा ओके, सरासरी. तर 27चा वर्ग झाला 729. आता बघा, आपल्याला काय विचारलंय, शिक्षकाचं वय. तर 26 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती आहे, 676 आणि 27व्या म्हणजेच याच 26 विद्यार्थ्यामध्ये एक शिक्षक जर ॲड झाला म्हणजेच तेच किती झाले 27. 27च्या सगळ्यांच्या वयांची बेरीज आहे 729. तर आपल्याला फक्त शिक्षकाचं वय काढायचं आहे. तर 729 मधून काय करा, मायनस 676 करा आणि जे काही आपल्याला उत्तर मिळतं ते किती 53 मिळतं ना ओके, 53 वर्ष. तर हे काय झालं, सिंपल पद्धतीनं त्या शिक्षकाचं वय झालं ओके. आलं का लक्षात, व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या. याचं आन्सर हे 33 आहे. हे छोटे छोटे सूत्र आहेत, ते तुम्हाला 100% कामाला पडतील आणि हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. व्हिडिओ जरी लांब होत असेल तर काळजी नका करू, यातून तुमचीच तयारी त्या ठिकाणी होईल ओके. आणि हाही प्रश्न तुम्हाला मी सांगितलाय, मागचे माझे सगळे व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यामध्ये हा 100% सांगतोय या लेवलचा प्रश्न दिसलाय आणि हाच प्रश्न PYQ म्हणून 2025च्या पेपरमध्ये आलाय ओके. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं व्यवस्थित सगळे व्हिडिओ पहा, 2024-25 साठी बनवलेले असो, 26 साठी असो. तर बघा, दोन संख्याचा मसावी 18 आणि लसावी 1512 आहे. तर त्यापैकी एक संख्या 126 असेल तर त्या संख्यामधील धनात्मक फरक शोधा. तर सगळ्यात पहिलं त्यांच्या दोघातलं आपल्याला फरक शोधायचं आहे ओके.
तर सगळ्यात पहिलं काय करायचं, आपल्याला दुसरी संख्या माहीत आहे का, माहीत नाही. त्याच्यामुळं आता इथं सूत्र काय असतं लक्षात ठेवा, पहिली संख्या ओके शॉर्टमध्ये लिहितोय गुणिले दुसरी संख्या ओके, यांचा दोघांचा गुणाकार बरोबर असतो मसावी आणि गुणिले लसावीच्या बरोबर ओके. आता इथं किंमत ठेवा, आपल्याला एक संख्या दिलेली आहे 126 ओके, दुसरी संख्या माहीत आहे का, नाही. त्याच्यामुळे इथं घ्या एक्स घ्या अथवा वाय घ्या. परत आपल्याला मसावी किती दिलाय 18, लसावी किती दिलाय 1552 ओके, सॉरी 1512. बाकी या दोघांचा गुणाकार करा ओके, जशाच तसा त्या पद्धतीनं करा, अथवा हा जो काही 126 आहे याला डिवायडेड इथं करा ओके. हा गुणाकारामध्ये आहे त्याच्यामुळे इकडे भागाकारात जातो. तर एक्स बरोबर किती येईल, तर सरळ सरळ बघायला गेलं तर या दोघांचा जो काही बघायला गेलं तर एक 7 वगैरे याच्यामध्ये डिवायडेशन वगैरे केलं तरी चालेल ओके. हां तर 18 हां ॲज इट इज 126 वगैरे. तर या सगळ्यांचा जो काही काय जवळपास बघायला गेलं तर येईल म्हणजे किती येईल, थोडंसं इथं कॅल्क्युलेशन करा अथवा बघा ओके. भाग वगैरे दिला तरी चालेल अथवा असं सरळ सरळ केला तरी चालेल ओके, किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करा अथवा सहसा तरी कॅल्क्युलेटर नसतो. जरी या सगळा जरी केला या दोघांचा गुणाकार करून याच्यानं भागाकार करा अथवा या सगळ्यांना एका संख्येनं भाग वगैरे दिला तरी 216 येईल ओके. तर एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय, दुसरी संख्या आहे 216 ओके, आणि पहिली संख्या आपण ही जी काही दिली 126 याला ज्याच्यातून मायनस करा, म्हणजेच आपलं उत्तर वगैरे किती येईल 90 येईल ना ओके 90. तर जो काही त्या दोन संख्यातील फरक किती असेल 90 असेल. तर व्यवस्थित करा, तुम्हाला उत्तर 100% येईल. सोपे सोपे प्रश्न येतात आणि आलेत सुद्धा, त्यामुळं व्यवस्थित करा ओके. पाहूयात पुढचा प्रश्न. आणि जेवढं होईल तेवढं PYQ प्रश्नांचा सराव करा ओके, त्यातूनच खूप सारे प्रश्न रिपीट झालेत ओके. आता बघा इथं आपल्याला काय दिलंय, OVAL चा कोड आहे 5294 ओके, LOVE चा कोड आहे जवळपास 8549. तर त्याच भाषेत ई साठी कुठलं निकष वगैरे असेल तर हा एक तुम्हाला फुकटचे 2 मार्क सोप्यातला सोपा प्रश्न. लक्षात ठेवा OVAL ओके, याच्यामध्ये यांनी वापरलाय 5294, जशाच तसं लिहून घ्या. त्याच पद्धतीने LOVE याच्यामध्ये वापरलाय त्यांनी 85 ओके 8549. आता बघा याच्यामध्ये कॉमन असलेले अक्षर आणि अंक कुठले कुठले आहेत हे लक्षात ठेवा. ओ सुद्धा इथं आहे, ओ सुद्धा इथं आहे ओके. त्यानंतर परत बघायला गेलं तर व्ही सुद्धा इथं आहे, व्ही सुद्धा इथं आहे. त्यानंतर इथं किती यल आहे ना ओके, यल आणि यल, म्हणजेच सिंपल पद्धतीनं कॉमन आलेली अक्षरं लिहून घ्या OVL बरोबर. आता कॉमन आलेली अंक वगैरे लक्षात ठेवा, 5 इथं आहे, 5 इथं आहे, जशाच तसं लिहा 5 ओके. त्यानंतर परत बघायला गेलं की 4 सुद्धा इथं आहे, 4 सुद्धा 4 लिहा. त्यानंतर 9 लिहा ॲज इट इज 9, आणि इथं सुद्धा ओके. तर 5 4 9 हे काय झाले कॉमन अंक आहेत. आणि बाकी जर आपल्याला काय विचारलंय ई साठी ओके, तर याच्यामध्ये जर 5 4 9 जर मायनस केला तर ई साठी जो काही रिमेनिंग असेल तो काय असेल 8, म्हणजेच ई साठी हा 8 असेल ओके. सोप्यातला सोपा प्रश्न आहे, लहान बाळाला जरी समजून सांगलं तरी समजून जाईल ओके. लक्षात ठेवा याचा संबंध असा लावत नका बसू, ओ साठी 5 असेल, व्ही साठी 2 असेल, ए साठी ए, त्यानंतर एल साठी आर 4, असं नका लावत बसू. कधीही सांगतोय सरळ सरळ उत्तर आला सरळ सरळ नोट डाऊन करून पुढे निघून जा ओके. परत बघूयात याच्यामध्ये काय विचारलंय की दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. एकदम सोप्या लेवलचे प्रश्न म्हणतोय ओके. सगळ्या टाईपचे प्रश्न या ठिकाणी मी सोडून देईन, जेवढं होईल तेवढं फक्त तुम्ही लाईक आणि कमेंट करून तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा ओके. तर बघा आता याच्यामध्ये बघायला गेलं तर 61 आणि 85 मध्ये कितीचा फरक आहे, याच्यामध्ये आहे 24चा फरक, किंवा 61 मध्ये जर प्लस 24 केलं तर किती 85 मिळेल ओके. 85 मिळतं. 85 मध्ये परत 24 ॲड केलं तर किती मिळतं 109 मिळतं. याच 109 मध्ये परत 25 ॲड केला तर किती मिळतं 133, 24 सॉरी हां.
तर इथं त्यांनी काय केलंय, सरळ सरळ एक 24-24 त्यांनी ॲड केलंय. म्हणजेच 157 मध्ये आपण काय करूयात, 24 ॲड करूयात. तर 24 जर ॲड केलं तर किती येईल तुमचं, 181 येईल ना. ओके. हां. तर आज थोडंसं सोप्या लेवलचे प्रश्न घेतलेत, जे परीक्षेला आले तेच घेतलेत. त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा. आता बघा, हा वाला एक प्रश्न तुमच्यासाठी कमेंट करतो. करंट अफेअरचा हा प्रश्न आहे. ओके. की अंतिम फेरीत भारतानं जे आहे ते कोणत्या देशाचा पराभव करून ICC महिला अंडर 19 T20 विश्वकप 2025 जिंकला. हा काय करून द्या, कमेंट करून द्या. आणि जेवढे तुमचे कमेंट असतील तेवढे मी भाग अपलोड करेन. ओके. जेवढं होईल तेवढं. बाकी तुम्हाला कळत असतील, सिंपल भाषेमध्ये सांगतोय. बाकी जर समजत नसेल तर परत परत बघा. याच्यापेक्षा सोपं तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आणि हे सर्व प्रश्न 2025च्या परीक्षेत आलेत. बाकी अशाच पद्धतीचे भाग घ्यायचेत का नको अवश्य मला कळवा. बाकी या 2 प्रश्नांचं उत्तर मला कमेंट करून द्या. आणि काही डाऊट असतील, कुठं प्रश्न समजला नसेल तर अवश्य मला कळवा. मी सर्वांना उत्तरं देण्यावर भर देईन किंवा अवश्य रिप्लाय करेन. बाकी बॅच वगैरे जॉईन केलं नसेल करून घ्या. याच पद्धतीचे प्रश्न, याच पद्धतीचं विश्लेषण त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. बाकी भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.